नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा जगन्नाथपुरीवरून. जय जगन्नाथ. मी संतोष गोसावी आणि आपण पाहत आहात आपल्या सगळ्यांचा लाडका यूट्यूब ट्रॅव्हल व्हिडिओ चॅनल व्लॉगर काका. तर मंडळी, आता संध्याकाळचे वाजले आहेत 5:30 आणि आम्ही आता निघालो आहोत ओडिसा जगन्नाथपुरी येथील स्वर्गद्वार बीचवरती. कारण तिथे संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान समुद्र आरती होते. त्यालाच महोदती आरती किंवा स्वर्गद्वार आरती असंही म्हणतात. हा जो तुम्ही माझ्या समोर किनारा बघताय हा आहे स्वर्गद्वार बीच, ओडिसा जगन्नाथपुरी येथील स्वर्गद्वार बीच. आणि हा त्याचा आजूबाजूचा आता परिसर. संध्याकाळची वेळ असल्यामुळे बरीचशी लोक इथे या आरतीसाठी जमा होतात. ही बघू शकता तुम्ही गर्दी. आणि हे बघा, ह्या मागच्या साईडला जे आहे हे आहे स्वर्गद्वार. याच ठिकाणी जगन्नाथपुरीतील स्वर्गद्वार स्मशानभूमी देखील आहे. या सुंदर आणि पवित्र धार्मिक विधीमध्ये बंगालच्या उपसागराला दिवे, वैदिक मंत्रोपचार, शंखनाद आणि घंटानाद करून दैवी शक्ती म्हणून वंदन केले जाते. दररोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे सुमारे 6 ते 7च्या दरम्यान ही आरती केली जाते. महोदती आरती असेही याला म्हटले जाते. जशी वाराणसीमध्ये गंगा आरती केली जाते त्याचप्रमाणे पुरीमध्ये थेट महासागराची पूजा करायची ही अनोखी परंपरा आहे. हिंदू धर्मानुसार पुरीचा समुद्र हा भगवान जगन्नाथांचा भक्त आणि पवित्र तीर्थ असे मानले जाते. या ठिकाणी पुरोहितांकडून मोठे दिवे प्रज्वलित करून ही आरती केली जाते. समुद्राच्या लाटांचा आवाज, वाऱ्यांची झुळूक आणि मंत्रोच्चार यामुळे वातावरण प्रचंड शांत आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारे असते. पुरी यात्रेदरम्यान येथे येणारे भाविक समुद्रात पवित्र स्नान करून भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यापूर्वी समुद्राचे आभार मानतात.
जगन्नाथपुरीचा उल्लेख 4 धामांमध्ये केलेला आहे. बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम. त्यामुळे जगन्नाथपुरीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. मंडळी, जर तुम्ही या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि हो, यापूर्वी जर तुम्ही या ठिकाणी गेला असाल तर नक्की अवश्य कॉमेंट करून सांगा तुम्हाला इथे कसं वाटलं. आणि हो, बेल आयकॉनही अवश्य प्रेस करा जेणेकरून माझे येणारे सगळे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह ट्रॅव्हल व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील मंडळी.